सचिन वाझे के आरोप में सच्चाई है। उन्हें नौकर से निकाल दिया गया, लेकिन उद्धव ठाकरे ने उन्हें दोबारा काम पर रख लिया। अनिल देशमुख को अपने पास मौजूद पेन ड्राइव दिखाई देनी चाहिए। मुझ पर भी केस करने का दबाव डाला गया। आपके पास जो पेन ड्राइव है उसे दिखा दीजिए। देवेंद्र फडणवीस पर ज्यादा आरोप न लगाए। अपनी साख बचाने के लिए अनिल देशमुख फडणवीस पर आरोप लगा रहे हैं, ऐसा दावा मंत्री गिरीश महाजन ने किया है। आता मला कळतच नाही काय, आता तो त्याचा आय विटनेस आहे ना, सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्याने आरोप केले त्यांच्यावर, ते वाजेंनीच केलेले आहेत. आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला? आमच्याजवळ तो पेन ड्राईव्हच आहे ना आमच्याकडे. तुम्हीच काय बोलतात, तुमचे अधिकारी काय बोलतायत, कसं षडयंत्र करतायत, तुमचे अधिकारी मुंडे आहेत ते सांगतात की मला किती अनिल देशमुखांचा फोन आला. 10 वेळा अनिल देशमुखांनी फोन केला असेल त्यांना, मला माहित आहे. प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचे की भाऊ एवढा जुना गुन्हा काही नसताना मी दाखल करू का? आणि गुन्हा घडला पुण्याला आणि 3 वर्ष 12 दिवसांनी निंबोऱ्याला 650 किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका PSIला एका छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या. ते नाही म्हणत होते, परंतु तरी सुद्धा तो करून घे, नाही तर तुला पाहून घेईल, तुला सस्पेंड करेल, तुला बदली करतो. म्हणजे इतक्या अर्वाच्य भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार बोलत होते. त्यावेळेचे तत्कालीन SP त्यांनी मला वारंवार सांगितलं की बाबा मी काय करू, इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता. मी सांगितलं पुण्याला घटना घडली आहे, पुण्याला गुन्हा दाखल करा. पण देशमुख ऐकायला तयार नव्हते. मी त्यांना भेटलो तर ते मला सांगत होते माझ्यावर खूप मोठा दबाव आहे, खूप मोठा दबाव आहे. आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे त्यांना जाऊन विचारा.